अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमच्याकडे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ असायला हवा आणि त्याचबरोबर या ग्रंथात एकूण म्हणजे टोटल 40 अध्याय आहेत। तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही 9 दिवसात पूर्ण करायचं असतं। म्हणजे नवनाथ पारायण हे 9 दिवसात करायचं असतं आणि जर तुम्हाला 9 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर ते तुम्ही 7 दिवसात देखील करू शकतात। आणि काहींना तेही शक्य नसेल तर नवनाथ पारायण तुम्ही म्हणजे जो पवित्र महिना असेल तर त्यात तुम्ही रोजचा 1 अध्याय याप्रमाणे देखील करू शकतात। जसं की श्रावणात जर तुम्ही करणार असतील तर रोज 1 अध्याय याप्रमाणे देखील तुम्ही 40 अध्यायांचं 40 दिवसात पारायण करू शकतात किंवा मग रोजचे 2 अध्याय याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोयीनुसार देखील करू शकतात। अगदी छान असं हे पारायण आहे। तुम्हाला जमेल त्या पद्धतीने याचं पारायण करू शकतात आणि प्रत्येक अध्यायाची एक विशिष्ट अशी फलप्राप्ती आहे। त्यासाठी तुम्ही रोजचा 1 अध्याय याप्रमाणे जरी केलं तरी देखील चालू शकतं। फक्त ते पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तिभावाने आणि तसंच नवनाथांना शरण जाऊन हे पारायण करायचं आहे। या पारायणाने नक्कीच तुम्हाला दिव्य अनुभव निश्चितच येतील। तर पारायण करायच्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे। त्यामुळे पारायण करायला म्हणजे अगदी सोपं जातं आणि खूप म्हणजे काही वस्तू आपल्या राहिल्या वगैरे असं देखील होत नाही। तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करण्यापूर्वी आपल्याला अगोदर पूर्वतयारी आपण करून ठेवायची आहे। त्यामुळे पूजेला बसल्यानंतर आपल्याला ते करणं अगदी सोपं जातं। तर याची पूर्वतयारी कशी करायची ते आपण पाहूया। त्यासाठी आपण फुलं, फळं, हार, तुळशीपत्र, सुगंधित उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने आणि सुपाऱ्या, तसंच नैवेद्यासाठी पेढे इत्यादी, तसंच अष्टगंध आणि शक्यतोवर आपण हिना अत्तरच वापरायचं आहे। आणि नंतर रांगोळी, नारळ इत्यादी गोष्टी आणून ठेवायच्या आहेत। आणि अगदी नेहमी आपण जशी पूजा करतो धूप, दीप, नैवेद्य, अष्टगंध त्याप्रमाणेच आपल्याला ती पूजा करायची आहे। आणि जर तुमच्याकडे नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आणि नसेल तरी काही हरकत नाही। दत्तात्रयांचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकतात। आणि नंतर मग पाटावर पिवळं वस्त्र असेल तर ते अंथरायचं आणि मग नंतर हे सर्व काही कलश मांडणी करून घ्यायची, फोटो ठेवायचा, गणपती ठेवायचा। गणपती म्हणजे सुपारी तुम्ही ठेवू शकतात। विड्याची पानावर सुपारी ठेवायची, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचं, व्यवस्थित पूजा करायची आणि मग नंतर कलश स्थापन करावा। त्यानंतर देवापुढे विड्याची पाने ठेवायची, सुपारी व दक्षिणा ठेवायची आणि नंतर छान त्या म्हणजे तुम्ही जे काही ठेवलेलं असेल म्हणजे पाट असेल किंवा चौरंग असेल तर त्याच्या समोर रांगोळी काढायची। आणि 7 दिवसाचं पारायण असेल किंवा 9 दिवसाचं पारायण असेल तर त्याप्रमाणे तुम्ही समई किंवा म्हणजे नंदादीप असेल तर तो 7ही दिवस अखंड तेवत ठेवायचा आहे किंवा 9 दिवसाचं पारायण असेल तर 9 दिवसापर्यंत पूर्ण ती अखंड दीप लावायचा आहे। आणि जर तुम्ही रोज करणार असतील म्हणजे रोजचा 1 अध्याय याप्रमाणे तुम्ही पारायण करणार असतील तर मग त्यावेळेला देखील तुम्ही धूप, दीप लावून म्हणजे नैवेद्य दाखवायचा। आणि जेव्हाही आपण कुठलंही पारायण करतो त्यावेळेला दीप प्रज्वलित करूनच मग सुरुवात करायची असते। आणि नंतर मग कलशाची पूजा करायची आणि गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा। आणि नंतर मग श्री गणेशाचं पूजन करायचं, कुलदेवीचं पूजन करायचं आणि नंतर मग गणपती, कुलदेवी, आपले जे गुरु असतील त्यांना नमस्कार करायचा, घरातल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा। आणि नंतर मग नवनाथ पारायणासाठी म्हणजे अगदी सोहळ्या ओळ्याचा असा फारसा असे नियम नाहीयेत, पण अगदी शुभ्र धूत वस्त्र आपण परिधान करायचे आणि नंतर मग पारायणाला सुरुवात करायची आहे। आणि या ग्रंथाचं पारायण शुभ दिवशी सुरुवात करायची आणि शुभ नक्षत्रावर शक्यतो सुरू करावे। म्हणजे जसं की रोहिणी नक्षत्र असेल, उत्तरा, अश्विनी नक्षत्र, पुष, हस्त नक्षत्र, मृग नक्षत्र किंवा मग चित्रा नक्षत्र, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्र आहेत। तर या शुभ नक्षत्रांवर देखील तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकतात। आणि त्याचप्रमाणे गुरुवार व शुक्रवार हे देखील शुभ दिवस मानले जातात। ह्या दिवशी देखील तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात। पण पारायण करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे, हे विसरायचं नाही। कारण कुठल्याही पूजा असेल किंवा कुठलाही तुम्ही पारायण करणार असतील, कुठलंही अनुष्ठान करणार असतील तर त्यावेळेला संकल्प करायला विसरायचं नाही।
संकल्प हा करायचाच आहे, कारण संकल्प करून जर आपण कुठलंही पारायण केलं तर त्याची फलश्रुती नक्कीच मिळते आणि लवकर त्याची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. म्हणून संकल्प केल्याशिवाय कुठलंही पारायण करायचं नाही. आणि संकल्प कसा करावा, तर आपण आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि संकल्पाचा उच्चार करायचा. म्हणजे तुम्ही हे पारायण कोणत्या कार्यासाठी करताय किंवा तुम्ही कशासाठी हे पारायण करताय ते बोलायचं आणि तुमचं स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि हे कार्य म्हणजे हे पारायण सिद्धीस नेण्यासाठी महाराजांना विनंती करायची. आणि हे पारायण तुम्ही किती दिवसासाठी करतायत, म्हणजे कुठल्या कामासाठी करतायत आणि किती दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहात, म्हणजे हे पारायण तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात त्याचा उल्लेख करायचा. आणि हे पारायण तेवढ्या दिवसांमध्ये पूर्ण होण्यासाठी महाराजांना विनंती करायची आहे. आणि ते पाणी आपण नंतर म्हणजे हातात पाणी घ्यायचं, त्याच्यात अक्षता टाकायच्या, फूल असेल तर फूल घ्यायचं आणि नंतर ज्या कार्यासाठी केलेलं आहे हे पारायण ते बोलायचं, स्वतःचं नाव गोत्र बोलायचं, त्याचा उच्चार करायचा आणि किती दिवसात पूर्ण करणार आहात ते बोलायचं आणि सरळ हाताने पाणी तमानात सोडायचं. अशा अगदी साध्या पद्धतीने जरी तुम्ही संकल्प केला तरीही चालू शकतं, पण संकल्प हा करायचाच आहे. आणि त्यानंतर मग हे पारायण पूर्ण होण्यासाठी महाराजांना नमस्कार करायचा आणि नंतर मग हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. तर मग आणि एक मात्र लक्षात असू द्यायचं आहे की संकल्प केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कुठलंही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये, कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ नियम आहे. म्हणजे असं शास्त्रात सांगितलेलं आहे की संकल्प हा करायचाच आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही समजा की तुम्हाला काही नकोय पण तुम्हाला हे पारायण करायचं आहे, म्हणजे अगदी निष्काम भावनेने तुम्ही पारायण करायचं असेल, तेव्हा देखील श्री नवनाथ देवता प्रित्यर्थ किंवा मग श्री नवनाथ देवता कृपा प्राप्त्यर्थ असं म्हणायचं आहे. आणि नंतर मग पारायण करायला सुरुवात करायची आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हाही आपण कुठलंही पारायण करतो, मग ते नवनाथांचं पारायण असेल, शिवलीलामृताचं ग्रंथाचं पारायण असेल किंवा गुरुचरित्र असेल, कुठलंही पारायण असेल, त्यावेळेला ते वाचन करताना ते कधीही मनात वाचायचं नाहीये, त्याचा मोठ्याने उच्चार करायचा आहे. आणि त्यामुळे आपण पारायण करताना मोठ्याने उच्चार केल्यामुळे घरातील जे वातावरण आहे तर ते शुद्ध होतं. त्याचप्रमाणे काही बाधा असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा काही पीडा असतील तर त्या नक्कीच दूर होतात. म्हणून पारायण हे नेहमी मोठ्याने बोलायचं, म्हणजे मोठ्या आवाजात ते पारायण करायचं आहे. आणि मोठ्या आवाजात म्हणजे कमीत कमी आपल्याला स्वतःला तरी ते ऐकायला यायला हवं एवढ्या आवाजात करायचं आहे. मनात पारायण कधीही वाचायचं नाही. त्याचबरोबर आणि जर मंत्र जप करणार असतील तर मंत्र जप मात्र मनात करायचा असतो. अशा पद्धतीने संकल्प करायचा. आणि मग नंतर की पारायण काळात कुठले नियम पाळायचे आहेत त्याविषयी आपण आता बोलूया. तर पारायण करताना, कुठलंही पारायण करताना ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याचप्रमाणे खरं बोलायचं आहे, सत्य बोलायचं व संपूर्ण दिवस आपण श्री दत्तात्रयांचं व नवनाथांचं नामस्मरण करायचं आहे. आणि अगदी म्हणजे छान अशा वातावरणात राहायचं आहे. शक्यतोवर आपण TV किंवा मोबाईलचा वापर कमी करायचा आहे. आणि मोबाईलचा वापर जरी तुम्ही करणार असतील तर अगदी कामापुरता तेवढ्यापुरताच करायचा, कारण आणि त्यावेळेला आपण जास्तीत जास्त नामस्मरणात कसा वेळ घालवू याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि नंतर रोजचे जे वाचन झालेलं असेल तुमचं किंवा मग आणि ज्या वेळेला आपण कुठल्याही ग्रंथाचं पारायण करतो तर जे आपण वाचलेलं असेल तर त्या भागाचं आपण स्मरण करत राहायचं आहे. म्हणजे त्या लीलांचं आपण स्मरण करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं. आणि या काळात शक्यतो जास्तीत जास्त आपण मौन पाळायचा आहे. म्हणजे शक्यतो गरजेपुरताच बोलायचं आहे. शक्य होईल तेवढं मौन पाळायचं आहे. आणि नंतर मग रोजचं वाचन झाल्यानंतर श्री गणेश, श्री शिव देवीची आणि श्री दत्तात्रयांची व श्री नवनाथांची आरती करायची आहे. त्याचप्रमाणे त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांची जी स्तोत्र असतील, त्यांच्या जी स्तुती असतील तर ते बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. आणि त्याचबरोबर मग रोजचे किती अध्याय वाचावे याप्रमाणे, म्हणजे जर तुम्ही 9 दिवसाचं पारायण करणार असतील तर 9 दिवसाप्रमाणे तुम्ही त्याचं ते ठरवून घ्यायचं आहे की किती दिवसात आपण किती पारायण म्हणजे किती अध्याय वाचायला हवे. कारण नवनाथ
म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 40 अध्याय आहेत. जर तुम्ही 9 दिवसाचं करणार असतील त्याप्रमाणे तुम्ही रोजचे किती अध्याय वाचायचे आहेत हे ठरवून घ्यायचं आहे. किंवा मग जर 7 दिवसाचं करणार असतील तर 7 दिवसाप्रमाणे देखील तुम्ही करू शकतात. म्हणजे 7 दिवसाचं पारायण करणार असतील तर पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 6 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय, पाचव्या दिवशी 25 ते 30 अध्याय, सहाव्या दिवशी 31 ते 36 अध्याय वाचायचे आणि मग 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय वाचायचे आहेत. याप्रमाणे तुम्ही करू शकता. तसंच तुम्ही 9 दिवसाचं करणार असतील तर ते तुम्ही तसं ते ठरवून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणेच ते पारायण करायचं आहे. आणि नंतर मग रोजच्या वाचनानंतर आपण रोज आरती करायची आहे आणि प्रसादाबरोबर शक्यतो देवापुढे धूप दीप दाखवायचा आहे, कापूर जाळायचा आहे आणि धुपामुळे दैवत अगदी जागृत राहते. तसंच धुपाच्या सुवासामुळे आपलं मनही प्रसन्न राहतं आणि कर्पूर आरती करायला देखील विसरायचं नाहीये आणि देवाला हिना अत्तरही लावायला विसरायचं नाही. शक्यतो नेहमीच दत्तात्रयांचं असेल नवनाथांचं असेल तर अत्तर हे हिना अत्तरच वापरायचं आहे. आणि त्यानंतर मग पारायण पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रयांना किंवा मग महादेवाची शिवलिंग असेल तर त्याला अभिषेक करायचा आहे. तसंच ब्राह्मण व सुवासिनी यांना भोजन विडा व दक्षिणा देऊन तृप्त करायचं आहे. आणि स्त्रियांनी पारायण करावे का असे खूप जणांना ते मनात विचार नक्कीच येईल किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. तर ते देखील मी आत्ताच सांगते की नवनाथ पारायण हे स्त्रिया देखील करू शकतात आणि श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण स्त्रियांनी करावे का तर हो, नक्कीच स्त्रिया देखील हे पारायण करू शकतात. आणि पारायणात मग कोणते नियम पाळायचे तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करताना पारायणकर्त्याने शक्यतो महत्त्वाचं म्हणजे या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. कुठले की ब्रह्मचर्य पाळायचं आहे, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही म्हणजेच परान्न घ्यायचं नाही. कुठलंही पारायण असेल त्यावेळेला परान्न शक्यतो घ्यायचंच नाही, ते शक्यतो टाळायचं आहे. आणि वाचन हे नेहमी स्नानोत्तरच करायचं आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मग आपण शक्यतो तर आपण तसंच करतो. आणि नंतर अंगाला भस्म लेपन करूनच करावे. म्हणजे भस्म कमीत कमी कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयावर व गुडघ्यांना लावावं. आणि ते शक्य नसेल तर कमीत कमी कपाळावर तरी भस्म लेपन करायचंच आहे. आणि वाचन हे मनात न करता अगदी स्वतःला ऐकायला येईल एवढ्या मोठ्या आवाजात पारायण करायचं आहे. कारण त्या ध्वनिकंपनामुळे निर्माण होणारे जे म्हणजे शुद्ध वातावरण निर्माण होतं, म्हणून ते मनात करायचं नाहीये. आणि रोजचं वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये. त्याचप्रमाणे वाचन पूर्ण एकाग्रतेनेच करायचं आहे. आणि तो कथा प्रसंग असेल तर तो डोळ्यापुढे आणायचा आहे. आणि आपण जे वाचतोय आपलं सर्व लक्ष त्या ओळींकडे, त्याच्या अर्थाकडेच असायला हवं. आणि जर तुम्ही 7 दिवसातच वाचन करणार असतील तर म्हणजे तेवढ्या 7 दिवसांमध्ये अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. आणि या काळात खरे तर नेहमीच म्हणजे सात्विकच अन्न घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायचं आहे. म्हणजेच कायिक, वाचिक व मानसिक या पद्धतीने आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि या काळात ओम चैतन्य श्री गुरु गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करायचा आहे. आणि मी तर अगोदरच बोलली त्याप्रमाणे की परान्न आपल्याला घ्यायचं नाहीये. त्याप्रमाणे बाहेरचं आपण काहीही खायचं नाही. आणि या काळात म्हणजे शक्यतो आपण त्यांची स्तोत्र वाचायची आहे, स्तुती करायची आहे. आणि रोजचं वाचन संपल्यानंतर नाथांची मानसपूजा करायची आहे. आणि काहींच्या मते पारायण काळात नेहमीप्रमाणे पोथी बांधून ठेवायची नाही असं देखील म्हटलं जातं. तर जेव्हा आपण पारायण करणार असतो त्यावेळेला आपण एक लाकडी पाट असेल, चौरंग असेल किंवा मग पोथी ठेवण्यासाठी जे लाकडी स्टँड मिळतं ते असेल तर त्याच्यावर आपण म्हणजे जे काही वस्त्र असेल तर वस्त्रात आपण शिवदत्त तर वस्त्रात आपण पोथी ठेवायची आहे. आणि पोथीचा नमस्कार करायचा आणि मगच आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि पारायण झाल्यानंतर देखील पोथीला नमस्कार करून मगच आपण उठायचं आहे.
आणि शक्यतोवर आपण पारायण करताना पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच बसायचं आहे. आणि या 7 दिवसात शक्यतोवर आपण जमिनीवर चटईवर म्हणजे कांबळे असतं ते टाकून किंवा मग चटई वगैरे टाकून डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. जसे आपले श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठीचे नियम आहेत त्याचप्रमाणे याच्यात देखील नियम आहेत. आणि पारायण संपल्यावर पोथीची पूजा करायची आहे आणि भोजनात पिठाचे म्हणजे भाजणीच्या पिठाचे वडे करायचे आहेत. हे विसरायचं नाहीये, कारण जेव्हाही आपण नवनाथ महाराजांचं पारायण करतो तर पारायण संपल्यानंतर म्हणजे पारायणाची सांगता झाल्यानंतर आपल्याला पिठाचे म्हणजे वडे करायचे आहेत. तर वडे हा महाराजांच्या नैवेद्यामध्ये हा प्रसाद असायलाच हवा, हे मात्र विसरायचं नाहीये. जसं आपण श्री गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेला आपण घेवड्याची भाजी करतो, त्याचप्रमाणे नवनाथांचं पारायण करतो किंवा जेव्हाही आपण नवनाथांच्या मंदिरात जातो तर त्यावेळेला आपण शक्यतो त्यांना नैवेद्य म्हणून वडे घेऊन जातो. तर वड्यांचा नैवेद्य नक्कीच बनवायचा आहे. तर वडे हे भाजणीच्या पिठाचे किंवा मग आपण उडदाच्या पिठाचे वडे बनवतो, तर हे मात्र विसरायचं नाहीये. तर उडदाच्या पिठाचं जे वडे आपण बनवतो तर ते नक्कीच बनवायचे आहेत. आणि बस अगदी साधे नियम आहेत, जसे की आपण गुरुचरित्र ग्रंथाच्या वेळेस करतो त्याचप्रमाणे आहेत. फक्त थोडे काही नियम आहेत तेवढे वेगळे आहेत. जसं की नैवेद्य आपल्याला उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो, हे मात्र लक्षात असू द्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती अशी की पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही, कारण अनुभव येणे न येणे हे तुमचं मन व शरीर हे किती प्रमाणात शुद्ध झालं आहे व तुम्ही ते किती भक्तिभावाने किती तळमळीने ते पारायण करताय यावर ते अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की आपल्याला कुठलेही अनुभव यावे किंवा त्याची प्रचिती यावी, अनुभूती मिळावी म्हणून कधीही कुठलीही सेवा करायची नाही. मग ती कुठलंही पारायण असेल तर फक्त अनुभूतीसाठी प्रचितीसाठी आपण सेवा करायची नाही. आपण जी सेवा करतो, जे काही पारायण करतो ते थोडं असेल पण ते मनापासून अंतकरणापासून असायला हवं आणि अगदी तळमळीने आपण ती सेवा करायची आहे. मग ती नक्कीच देवापर्यंत पोचते आणि आपल्याला त्याची फलश्रुती नक्कीच मिळते. पण फक्त फळाची आशा करून आपण पारायण मात्र करायचं नाही. आपण आपले 100% आपण द्यायचे आहे, त्याचा नक्कीच रिझल्ट आपल्याला मिळतो, म्हणून आपण ते अगदी मनोभावे करायचं आहे. आणि सुरुवातीची तर काही पारायणे ही आपली म्हणजे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात, कारण आपण म्हणतो की एक पारायण झाले की आपल्याला लगेच त्याची फलश्रुती किंवा अनुभूती हवी असते, पण असं नसतं. कारण बरीच पारायण केल्यानंतर मग आपल्याला ते मिळतं. आणि शक्यतोवर आपल्याला काही पारायणं हे आपली पूर्वसंचितानुसार आपलं मन असेल, शरीर असेल, जे काही आपलं प्रारब्ध असेल तर ते निर्मळ होण्यामध्येच आपलं ते खर्ची होत असतं. म्हणून सुरुवातीची बरीच पारायणं तर आपलं मन आणि शरीर शुद्ध होण्यासाठीच खर्ची पडतात. आणि जर तुमची वास्तू जर शुद्ध नसेल तर त्यासाठी देखील ते म्हणजे त्याचं पारायणाचं जे फळ असेल तर ते त्यासाठी खर्ची पडत असतं. म्हणून ही गोष्ट लक्षात असू द्यायची आहे, कारण अनुभव येण्याची घाई मात्र करू नये. पारायण आपण अगदी करावं असं वाटत असेल त्यावेळेला ते मनोभावे करायचं आहे. आणि आता पारायण काळात काय खावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तो सर्वांनाच प्रश्न पडतो की आपल्याला हे पारायण करायचं आहे तर आपण काय खायला हवं. पण अर्थातच आपण शुद्ध व सात्विक अन्न घ्यावं हे तर आपण नेहमीच पाहतो. म्हणजे कुठलंही पारायण आपण करतो तर त्यावेळेला या काळात कांदा लसूण हे पूर्ण वर्ज्य करायचं आहे. तसंच अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने या काळात सोवळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम. तसंच बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य करायचे आहेत. आणि म्हणजे एवढंच नाही तर बाहेर आपण पाणी देखील घ्यायचं नाही. म्हणजे शक्य होईल तेवढं आपण हे नियम नेहमीच पाळायचे असतात, पण नेहमी शक्य नसेल तर कमीत कमी पारायण काळात हे नियम नक्कीच पाळायचे आहेत. आणि त्यानंतर मग काही जण या काळात हविषान्न खाऊन देखील पारायण करतात. म्हणजे कारण हे अन्न सर्वात सात्विक समजलं जातं. हविषान्न म्हणजे कुठलं की म्हणजे जसे की साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे इत्यादी
आणि इत्यादी धान्य, त्याचबरोबर पांढरा मुळा, सुरण इत्यादी कंद, सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे, गाईचं दूध, दही व तूप, तसंच फणस, आंबा, नारळ, केळे, राय, आवळे ही फळं, आणि त्याचप्रमाणे जिरं, सुंठ व साखर. आणि काहींच्या मते दूध, भात, साखर, गव्हाची पोळी, तूपही चालेल, पण मीठ, तिखट, आंबट हे नको आणि गुळही नको. म्हणजे अर्थात ज्यांना हे पाळणं शक्य आहे अशांसाठी ही माहिती येथे मी दिली आहे. आणि ज्यांना एवढं काटेकोर नियम पाळता येणार नाहीत तर अशांनी म्हणजे शक्यतोवर पारायण काळात शुद्ध आणि सात्विक अन्न घ्यायचं आहे, हे एवढं लक्षात असू द्यायचं. कारण बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे पारायणही करायचं असतं, नंतर काही जण जॉब करणारे देखील असतात किंवा घरात देखील एवढं सर्व उपलब्ध होईल असं नसतं, कारण बऱ्याच अडचणी येत असतात. म्हणून आपण जे महत्त्वाचे नियम आहेत जसं की ब्रह्मचर्य पालन करायचं आणि मांसाहार करायचा नाही, शक्यतो जमेल तेवढं नामस्मरण करायचं आहे, मौन पाळायचा प्रयत्न करायचा आणि शक्यतोवर आपण जे नियम आहेत ते जेवढे जास्तीत जास्त आपल्याने पाळले जातील तेवढं पाळायचं आहे. आणि म्हणजे त्याच्यात काय खायचं तर शुद्ध आणि सात्विक अन्न आपण घ्यायचं आहे, एवढं मात्र नियम हा नक्कीच पाळायचा आहे. त्याचबरोबर पोथीबाबत देखील काही नियम आहेत, म्हणजे की श्री नवनाथ भक्तिसार ह्या पोथीचे पारायण करू इच्छिणाऱ्या सर्वांनीच पोथीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर ते नक्कीच लक्षात घ्यायच्या आहेत. ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू आहे आणि शक्यतो ती रेशमी कापडातच ठेवायची आहे आणि अतिशय पवित्र जागी ठेवायची आहे की जिथे आपला कधीही हात लागणार नाही. म्हणजे जिथे आपण देवांच्या वस्तू वगैरे ठेवतो किंवा इतर ग्रंथ ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे पोथीचं पारायण करताना पाने उलटण्यासाठी आपण बोटाला, काही जणांना ती सवय असते की बोटाला थुंकी लावून ती पानं उलटतात, पण तसं कधीही करायचं नाही. कुठलाही ग्रंथ असेल तर हा नियम नक्कीच पाळायचा आहे. आणि रोजचं पारायण संपल्यानंतर पोथीवर फूल वाहण्यास विसरायचं नाही आणि त्यापूर्वी आपण म्हणजे पोथी ही कपाळाला लावून तिचा मनोभावे नमस्कार करायचा, पोथीला फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचा आणि मग नंतरच आपण उठायचं आहे. त्याचबरोबर आरती झाल्यावर पोथीवरूनही निरांजन ओवाळायचं आहे, उदबत्ती ओवाळायची आहे. ज्याप्रमाणे आपण फोटो असेल महाराजांचा तर त्याला म्हणजे त्या फोटोची जशी आपण पंचोपचारी पूजा करतो, गंध, अष्टगंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप नैवेद्य दाखवतो, त्याचप्रमाणे ग्रंथालाही कुठलाही ग्रंथ असेल तर त्याची देखील तशीच पूजा करायची असते. आणि पोथीच्या रूपात आपण नाथांचेच वास्तव्य घरात आहे असं समजूनच आपण काळजीपूर्वक त्याची मनोभावे सेवा करायची असते. अशा पद्धतीने आपल्याला नवनाथांचं पारायण करायचं आहे. अगदी साधे आणि सोपे असे नियम आहेत आणि हे नियम आपण जवळपास म्हणजे कुठलंही आपण पारायण करतो तर त्यासाठी जे नियम आहेत तीच नियम आहेत, फक्त काही 2-3 नियम थोडे बदल आहेत. जसं की नैवेद्य, म्हणजे आपल्याला उडदाचे वडे तिथे नैवेद्यासाठी घ्यायचे असतात आणि अजून 1-2 असे नियम आहेत, तेवढेच फक्त फरक आहे बस. बाकी तर आपण नेहमी जे पारायण करतो गुरुचरित्राच्या पारायणासाठी जे नियम आहेत त्याच पद्धतीने आहेत. तर अगदी साधे आणि सरळ नियम आहेत, तर याचं तुम्ही नक्कीच पारायण करा आणि अगदी मनोभावे सेवा करा. आणि त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही ग्रंथ घ्याल तर जर तुमच्याकडे नवनाथांचा ग्रंथ असेल तर त्याच सुरुवातीला पारायणासाठी म्हणजे जे काही नियम आहेत तर ते दिलेले असतात तर ते अगोदर वाचून घ्यायचे. म्हणजे हा व्हिडिओ जरी पाहिला असेल पण तरीसुद्धा पारायण करायच्या अगोदर ग्रंथामध्ये, कुठल्याही ग्रंथामध्ये सुरुवातीलाच आपल्याला त्याचे नियम दिलेले असतात तर ते नियम वाचायचेच असतात आणि मग नंतर पारायण करायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपण ते पारायण करायचं असतं. त्याचप्रमाणे जर स्त्रिया हे पारायण करणार असतील तर त्यांनी लक्षात असू द्यायचं आहे की आपण केसांचा म्हणजे आंबाडा वगैरे असं बांधून किंवा गाठ वगैरे मारलेली असेल असं शक्यतो ठेवायचं नसतं. हवं तर केस तुम्ही मोकळे करून देखील ते वाचू शकतात, पण नवनाथांचं पारायण करताना गाठ मारलेली नसावी
हे महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे जसं की आपण आंबाडा वगैरे बांधायचा नाही किंवा वेणी वगैरे घालायची नसते, म्हणजे गाठ नसावी एवढं लक्षात असू द्यायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा ते नवनाथांचं पारायण कराल तर तुम्ही ग्रंथामध्ये सुरुवातीला जे नियम दिले ते नक्कीच वाचा. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला नियम वाचायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अगदी मनोभावे पारायण करा. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.